श्रावण महिन्यात आवर्जून अनेकांच्या घरी सत्यनारायण पूजन केले जाते. तर बरेच जण दर पौर्णिमेलाही सत्यनारायण पूजा करत असतात. वर्षभर ज्यांना सत्यनारायण पूजन करणे शक्य होत नाही ते या श्रावण महिन्यामध्ये आवर्जून सत्यनारायण पूजा करतात. श्रावण महिन्यामध्ये सत्यनारायण पूजन करण्याला एवढे महत्त्व काय आहे? तर आयुष्यातील कठीण प्रसंगात आपल्याला अडचणीतून मार्ग दाखवणारे अत्यंत प्रभावी असं व्रत म्हणजे सत्यनारायणाचं व्रत. घरच्या घरी सहज करता येणारे अगदी साधे सोपे हे सत्यनारायणाचं व्रत आहे. या व्रतामुळे मनाचे शुद्धीकरण तर होतेच आणि जगण्यालाही बळ मिळतं. कुठलेही कल्पविकल्प मनात न ठेवता हे व्रत केलं तर मनाचा सात्विकपणा अनुभवास येतो. तसेच श्रावण महिना हा पुण्यसंचयाचा महिना आहे आणि त्या दृष्टीनेच सत्यनारायण पूजेच्या व्रताद्वारे श्रावणात पुण्यसंचय करावा या हेतूने या पूजेचे आयोजन केले जातं. सत्यनारायणाची पूजा ही घरातल्या घरात किंवा सार्वजनिक रूपातही केली जाते. हे व्रत करणारा मनुष्य या लोकी सर्व सुख उपभोगून शेवटी आनंदरूप मोक्षपदास प्राप्त होतो असं म्हटलं जातं. प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला हे व्रत करण्याची देखील परंपरा आहे. घरातील जी व्यक्ती हे व्रत करेल त्यानेच प्रत्येक पौर्णिमेला हे व्रत करायचे असते. सत्यनारायणाची पूजा केल्याने फक्त मनोबलच वाढते असं नाही, तर त्यातील असामान्य आणि प्रचंड सामर्थ्य आपल्या जीवन प्रवास आनंददायी करते. तसेच श्रावण महिन्यात सत्यनारायण पूजा केल्याने घरामध्ये सकारात्मकता पसरते. आपल्या आयुष्यात ज्या काही नकारात्मक गोष्टी घडलेल्या असतील त्या सत्यनारायण पूजन केल्याने नकारात्मकता नष्ट होते आणि मन प्रसन्न होते. तर या श्रावण महिन्यात शुभ काळात घरोघरी सत्यनारायण केले जातात. त्यात पौर्णिमेच्या दिवशी केली जाणारी सत्यनारायण पूजा यामुळे घरात शांती, सुख, समृद्धी, संकटमुक्त जीवन आणि ईश्वर कृपा लाभते असं म्हणतात. त्यामुळे श्रावण महिन्यामध्ये आपल्या हातून एकतरी सत्यनारायण आपल्या घरी नक्कीच घडावा. तर या पूजेसाठी लागणारे साहित्य, पूजा मांडणी, त्याचबरोबर गुरुजींविना आपण घरच्या घरी स्वतः ही पूजा कशा प्रकारे करू शकतो यासंबंधीची संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये सांगितली आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. हाय, हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपल्या श्री गणेश या चॅनलमध्ये. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर श्रावण महिन्यात आपण खूप सारे व्रत, वैकल्य, उपवास, पूजा, पारायण करत असतो. त्यातच सत्यनारायणाचं व्रत किंवा पूजा ही अतिशय महत्त्वाची मानली गेली आहे. श्रावण महिन्याच्या शुभ काळात पौर्णिमेच्या दिवशी केली जाणारी ही पूजा याने आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी येते, संकटमुक्त जीवन आणि ईश्वर कृपा लाभते असं म्हटलं जातं. तर हे सत्यनारायण पूजन हिंदू धर्मातील एक महत्त्वाची पूजा आहे जी भगवान श्रीहरी विष्णूच्या सत्यनारायण स्वरूपाला समर्पित आहे. ही पूजा घरच्या घरी सुलभ पद्धतीने करता येऊ शकते. यासाठी पूजेमध्ये लागणारं साहित्य काय आहे? तर यामध्ये सत्यनारायण देवांचा फोटो किंवा मूर्ती जरी असेल तर ती सुद्धा चालेल. यामध्ये तुम्ही बाळकृष्णाची मूर्तीसुद्धा घेऊ शकता. त्याचबरोबर पाट, चौरंग, त्यावर अंथरण्यासाठी वस्त्र, केळीचे खांब किंवा कर्दळीचे खांब किंवा आंब्याची डहाळी तुम्ही घेऊ शकता. तांब्याचा कलश, एक तामण, तांदूळ, नैवेद्यासाठीचं शिरा, पंचामृत, सुपारी, नाणं, फुलं, विड्याची पानं, तुपाची आरती करण्यासाठी तेलाचे दिवे, अगरबत्ती, कापूर, फुले, तुळशीपत्र, हळद, कुंकू, अक्षदा, चंदन, एक नारळ आणि पूजेमध्ये ठेवण्यासाठीची कोणतीही फळं तुम्ही यासाठी घेऊ शकता. सत्यनारायण पूजेचं पुस्तक, कथा वाचण्यासाठी घंटा, शंख असल्यास शंख घ्यावा, गंगाजल, स्वच्छ पाणी, बसण्यासाठी आसन घ्यावं. ज्या दिवशी पूजा करणार आहात त्या दिवशी लवकर उठून स्नान करावे, स्वच्छ वस्त्र परिधान करावीत, देवपूजा करून घ्यावी, घर स्वच्छ करून घ्यावे, त्याचबरोबर पूजेची तयारी करून घ्यावी. घरामध्ये सर्वत्र पाणी शिंपडून घ्यावे. पाट किंवा चौरंग घ्यायचा आहे. ज्या ठिकाणी पूजा मांडणी करणार आहात ती जागा स्वच्छ करून घ्यावी. खाली स्वस्तिक काढावे, त्यावरती पाट किंवा चौरंग ठेवावा. चारी बाजूनी आंब्याची डहाळी किंवा केळीचे खांब लावावे. प्रथम दीप प्रज्वलन करून घ्यावे. दिव्याला हळदी, कुंकू, अक्षदा, फुलं अर्पण करावी, नमस्कार करावा. त्यानंतर सत्यनारायण देवांचा फोटो घ्यावा, तो स्वच्छ पुसून घ्यावा. त्याला हळदी, कुंकू, चंदन लावायचं आहे. वस्त्रमाळ, वस्त्र, फुलं अर्पण करावी. त्यानंतर फोटोसमोर तांदळाची रास घालावी. त्यावर कलश स्थापना करायची आहे. कलशाला एक स्वास्तिक काढून घ्यावे किंवा हळदी कुंकवाच्या रेषा ओढू शकता. त्यामध्ये पाणी भरून घ्यावे. त्यामध्ये आपल्याला हळदी, कुंकू, अक्षदा, एक फूल, सुपारी आणि नाणं टाकायचं आहे. त्यावरती 5 किंवा 7 विड्याची पानं ठेवावी. त्यावरती एक प्लेट ठेवायची आहे. त्यामध्ये बाळकृष्ण ठेवायचं आहे आणि नवग्रहाच्या 9 सुपाऱ्यासुद्धा ठेवू शकता. त्यात जागा नसेल तर मग बाजूला नवग्रहाच्या सुपाऱ्या मांडल्या तरी चालेल. समोर आपल्याला गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे, त्यामुळे समोर 2 विड्याची पानं ठेवावीत. देठ देवाकडे ठेवावे आणि आणखीन
5 विड्याची पानं 2-2 अशी आपल्याला मांडून घ्यायची आहेत. त्याचबरोबर नवग्रहाच्या सुपाऱ्या तुम्ही प्लेटमध्ये मांडू शकता किंवा अशा प्रकारे बाजूला नवग्रहाच्या 9 सुपाऱ्या तुम्ही ठेवू शकता. समोर असलेल्या विड्याच्या पानावरती आपल्याला प्रत्येकी 5-5 वस्तू म्हणजे खारीक, खोबर, बदाम, सुपारी, नाणं अशा 5 वस्तू आपल्याला प्रत्येक पानावरती ठेवून घ्यायच्या आहेत. पूजेमध्ये फळं ठेवून घ्यावीत. त्यानंतर नारळ घ्यायचा आहे, त्याला हळदी, कुंकू, अक्षदा, फुलं अर्पण करायचे आहेत, तो बाजूला ठेवायचा आहे. आता पूजा मांडणी करून झाल्यानंतर आपल्याला प्रथम गणपती बाप्पांचे इथे पूजन करून घ्यायचे आहे. तुम्ही गणपती बाप्पांची मूर्ती किंवा सुपारी स्वरूप गणपती बाप्पा घेतली तरी चालेल. एक तामण घ्यावे, त्यामध्ये आपल्याला गणपती बाप्पांची मूर्ती किंवा सुपारी ठेवायची आहे. त्यावरती प्रथम पाण्याने, त्यानंतर पंचामृताने आणि परत पाण्याने आपल्याला स्नान घालायचं आहे. हे सर्व करत असताना आपल्याला गणपती बाप्पांचे स्मरण करायचे आहे. हे सर्व करत असताना तुम्ही ओम गणगणपते नमः असा मंत्र म्हणू शकता किंवा वक्रतुंड महाकाय हा मंत्रसुद्धा म्हणू शकता. आता मूर्ती स्वच्छ करून ती विड्याच्या पानावरती स्थापित करावी. तिला हळदी, कुंकू, अक्षदा, फुलं अर्पण करावी. त्यानंतर बाळकृष्णाला आपल्याला पंचामृताने स्नान घालायचं आहे. इथे प्रथम बाळकृष्णाला पाण्याने स्नान घालावं, त्यानंतर पंचामृताने, त्यानंतर पाण्याने परत आपल्याला स्नान घालून घ्यायचं आहे. हे करत असताना आपल्याला ओम कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः हा मंत्र तुम्ही म्हणू शकता किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्रसुद्धा तुम्ही म्हणू शकता. आता मूर्ती स्वच्छ करून ती आपल्याला प्लेटमध्ये स्थापन करून घ्यायची आहे. त्याला हळदी, कुंकू, अक्षदा, चंदन, फुलं अर्पण करायची आहेत. तुळशीपत्र, मंजुळा अर्पण करावी. त्यानंतर जी नवग्रहाच्या सुपाऱ्या आपण ठेवलेल्या आहेत त्या प्रत्येकावरती आपल्याला फुलाने प्रथम पाणी शिंपडून घ्यायचं आहे. त्यानंतर पंचामृत शिंपडून घ्यावं आणि त्यानंतर परत आपल्याला पाणी शिंपडून घ्यायचं आहे. अशा प्रकारे त्यांचा अभिषेक आपल्याला करायचा आहे. त्यानंतर हळदी, कुंकू, अक्षदा सर्व नवग्रहांच्या सुपाऱ्यांना लावावीत. फुलं अर्पण करायची आहेत. समोर जी विड्याची पानं ठेवलेली आहेत त्यावर देखील आपल्याला हळदी, कुंकू, अक्षदा, फुलं अर्पण करून घ्यायची आहेत. सर्व पूजेला हळदी, कुंकू, फुलं अर्पण करून घ्यावी. त्यानंतर जी पोथी आहे त्या पोथीमधील आपल्याला कथा वाचायची आहे. त्यात 5 अध्याय आहेत. ते सर्व 5ही अध्याय आपल्याला वाचायचे आहेत. त्यानंतर आरती करायची आहे. पोथी वाचून झाल्यानंतर आरती करायची आहे. तर त्या आरती करत असताना प्रथम गणपती बाप्पांची, त्यानंतर सत्यनारायण देवाची, देवीची, स्वामी समर्थ महाराजांची, दत्त महाराजांची आरती करायची आहे. आरती झाल्यानंतर नैवेद्य दाखवावा. शिरा आपल्याला नैवेद्यामध्ये दाखवायचा असतो. त्यानंतर सर्व घरातल्या व्यक्तींनी आरती आणि प्रसाद घ्यायचा आहे. अशा प्रकारे आपल्याला घरच्या घरी सत्यनारायण देवांची पूजा करायची आहे. तर ही पूजा आपल्याला दुसऱ्या दिवशी हलवायची असते. पूजा हलवण्याआधी आपल्याला सर्व पूजेला हळदी, कुंकू, अक्षदा अर्पण करायचे आहे. त्यानंतर धूपदीप दाखवायचा आहे. त्यानंतर पूजा हलवायची आहे. सर्व साहित्य आपल्याला तुम्ही एखाद्या गुरुजींना किंवा मंदिरामध्ये जाऊन गुरुजींना, ब्राह्मणांना दान करू शकता किंवा मग ह्या सर्व सुपाऱ्या आणि तांदूळ तुम्ही स्वतः इतर पूजेमध्ये वापरण्यासाठी घरीसुद्धा ठेवू शकता. जो नारळ आहे तुम्ही घरामध्ये तुमच्या वास्तूमध्ये बांधून देखील ठेवू शकता. त्याचबरोबर इतर जे पानं, फुलं आपण पूजेमध्ये वापरलेली आहेत ती तुम्ही निर्माल्यामध्ये किंवा वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्यायची आहेत. जी फळं जी पूजेमध्ये आपण ठेवली होती ती प्रसाद म्हणून घरातील सर्व व्यक्ती खाऊ शकता. मूर्ती देवघरामध्ये जागच्या जागी ठेवावी. त्यानंतर कलशातील पाणी झाडांना टाकावे. अशा प्रकारे जी पानं, फुलं आपण पूजेमध्ये वापरलेली होती ती वाहत्या पाण्यामध्ये किंवा निर्माल्यामध्ये टाकून द्यावी. अशा प्रकारे आपल्याला संपूर्ण पूजा साध्या सोप्या पद्धतीने घरच्या घरी करायची आहे आणि भगवान श्रीहरी विष्णूंच्या कृपेला प्राप्त करून घ्यायचं आहे. तर ही पूजा घरामध्ये सुख, समृद्धी आणि शांती प्रदान करते. तसेच दिवसभर आपल्याला श्रीहरी विष्णूंचं नामस्मरण करायचं आहे आणि पूजा करताना मात्र मंत्रांचा उच्चार स्पष्ट आणि योग्य पद्धतीने करावा. जर पूजा तुम्ही स्वतः करत असाल तर पुस्तकातील सूचनांचं काटेकोरपणे पालन करावं. पूजा पूर्ण श्रद्धेने आणि भक्तीने करावी. मन शांत ठेवावं. नकारात्मक विचार टाळावेत. ही पूजा तुम्ही सकाळी किंवा प्रदोष काळामध्ये सुद्धा करू शकता. तर प्रदोष काळामध्ये पूजा करणं अतिशय प्रभावी आणि शुभ मानलं जातं आणि शक्य तेवढं दानधर्म आपल्याला या दिवशी करायचं आहे. तर या श्रावणातील पौर्णिमेपासून तुम्ही संकल्पयुक्त सत्यनारायण पूजन देखील करू शकता. मग तुम्ही 5, 7, 11, 21 अशा प्रकारे संकल्पयुक्त सत्यनारायण व्रतसुद्धा सुरू करू शकता. किंवा शक्य नसेल तर तुम्ही श्रावणातील या पौर्णिमेला एक तरी सत्यनारायण पूजा अवश्य करावी. आणि घरच्या घरी तुम्ही अशा प्रकारे कधी सत्यनारायण पूजन केले आहे का कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि अशाच धार्मिक व भक्तिमय माहितीसाठी आपल्या श्री गणेशाय चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.